नमस्कार. आज आपण आलेलो आहे अंतूर हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो कन्नड तालुका व जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे हा किल्ला येतो. किल्ला खूपच चांगला व मजबूत आहे. व किल्ला आता आपण पाहण्यासाठी सुरुवात करूया. चला. गाडी लावल्याच्या ठिकाणापासून किल्ल्याच्या या महादरवाजापर्यंत यायला 10 मिनिट लागतात. व इथून आता आपण वर जाऊया. व नागापूर ह्याचं पायथ्याचं गाव आहे नागापूर कोल्हापूर. तिथून साधारण एक 6 किलोमीटर आहे, परंतु रस्ता खराब असल्यामुळे आपल्याला येण्यासाठी अर्धा तास लागतो. हे पाहू शकतो, अप्रतिम. नागापूर गावाकडून आपणाला अंतूर किल्ल्याकडे जाण्यासाठी असा बोर्ड लिहिलेला आहे व या बोर्डपासून आपणाला साधारण 6 किलोमीटर आत जायचं आहे. तर चला, किल्ले अंतूर. खालून गडावर जातानीच आपल्याला येथे हनुमानरायाची एक मूर्ती दिसत आहे व येथून हा रोड गेलेला आहे सरळ आपल्या अंतूर किल्ल्यावर. येथून फायनली आपल्याला अंतूर हा किल्ला पाहायला भेटत आहे. समोर दिसत आहे अंतूर किल्ल्याच्या आपण आता बेस पॉईंटला आलेलो आहे. समोर अंतूर किल्ला आहे, या ठिकाणी पाहू शकतो. व आपणाला आता इथून पुढं जायचं आहे. आपण आता आलेलो आहे असा महादरवाजा या ठिकाणी पाहायला भेटत आहे. व इथून पुढं आपला गडप्रवेश होणार आहे. पाहू शकतो आपण. व अशा या दिंडी दरवाजातून आपण आता आत गडामध्ये प्रवेश करत आहोत. हे पाहू शकतो. पहारेकर यांच्या देवड्या या ठिकाणी आपणाला दोन्ही बाजूला पाहायला भेटत आहेत. व या पहारेकर यांच्या देवड्या पाहून आपण आता गडामध्ये जात आहोत. हे पाहू शकतो. याच्या पायरी मार्गाने आपण वर जाऊ शकतो. इथे इथं आपण ते येताना पाहू. प्रथम आत किल्ल्यामध्ये जाऊन सर्व वस्तू पाहून घेऊ. पाहू शकतो, खूप बलदंड मोठा चांगला मजबूत किल्ला आहे. आता आपण दुसरा महादरवाजा जो आहे त्या ठिकाणी आलेलो आहे. हे पाहू शकतो, असा दुसरा महादरवाजा. अशा या पायरी मार्गाने आपण आता हा तिसरा दरवाजा आहे पाहू शकतो. या तिसऱ्या दरवाज्यातून आपण आता गडावर पोचत आहे. हे पाहू शकतो. आता वरती आलेलो आहे आपण. आता प्रथम उजव्या बाजूने गडफेरी चालू करू. पाहू शकतो याचा व्यवस्थित अशी ह्याही बाजूला आहे. काही बुरुजांवर जाता येत नाही. बुरुजावर आपल्याला शक्य आहे त्या ठिकाणी आपण अवश्य जाणार आहोत. ठिकाणी खूप मोठा हा आपणाला इथं पाहायला भेटत आहे. असा मोकळा परिसर व्यवस्थित आहे. हा एक वाडा आहे महत्त्वपूर्ण, तो आपण करणार आहोत. तसेच या बाजूला आपण आल्यावर आपणाला एक समोरच्या बाजूस तिथं मस्जिद पाहायला भेटत आहे. हा तलाव आहे व याचं मैदान मोकळं. आपण आता हा वाडा
व्यवस्थित अशी कमान आहे. वाडा आहे इथं. आतमध्ये ही वास्तू आहे. पाहू शकतोय हे असं या ठिकाणावरून पाहायला भेटत आहे. खूप लांबचा परिसर. ही अशी पूर्ण तटबंदी आहे. समोर आपण 3 घोडे पाहू शकतो. इथं हा वाडा. या ठिकाणी आपल्याला एक असा रूम पाहायला भेटते. परंतु वास्तू आहे इथं. ते पाहू. गडावरून आपल्याला लोणझा किल्ला पाहायला भेटतो. तोही आपण दाखवू. काल आपण केला होता लोणझा किल्ला. तो या ठिकाणावरून आपल्याला पाहायला भेटतो. तो जो आहे तो लोणझा किल्ला आहे. पाहू शकतो आपण. काल गडाच्या पश्चिम बाजूला आपल्याला लोणझा हा किल्ला स्पष्ट दिसत आहे. काल संध्याकाळी आपण केलेला लोणझा किल्ला तो समोर दिसत आहे. ज्याला स्थानिक लोक महादेवाचं टाकं असं बोलतात. लोणझा किल्ला कोणाला माहीत नाही. महादेवाचं टाकं बोललं जातं. हे जे पाहू शकतो बाली किल्ल्याच्या ही एक वास्तू आहे. म्हणजे किल्ल्याच्या सर्वोच्च भागावर ही वास्तू आहे. पाहू शकते समोर एक गाय आपल्याला दिसून येत आहे. व इथे हे 2 असे आपल्याला टॉम्ब छोटे छोटे दिसत आहे. पाहू शकतो खूपच सुंदर आहे. लोणझा या किल्ल्याचं दिसत आहे. समोर आहे लोणझा किल्ला. व आता आपण आहे अंतूर किल्ल्यावर. आपण वास्तू आहे. व आपण आता खालील बाजूस जात आहोत. या ठिकाणी एक वास्तू पाहायला भेटत आहे कशाची. ठिकाणी आपणाला अशी ही तटबंदी व या बाजूला असा दरवाजा, महादरवाजाच बोलू शकतो आपण, पाहायला भेटत आहे. बघू आज जाऊन काय पाहायला भेटते का आपल्याला. अडचण त्या ठिकाणी जी मस्जिद आहे ती पाहायला जाऊ. गावाच्या ठिकाणी आल्यानंतर असा तलाव आहे. या ठिकाणी आत आल्यानंतर आपणाला अशी वास्तू पाहायला भेटत आहे. हे पाहू शकतो. अशी रूम आहे. या ठिकाणी अशी आपणाला एक ही वास्तू पाहायला भेटत आहे. व या वास्तूमध्ये आपणाला शिलालेख, हा असा शिलालेख पाहायला भेटत आहे. व आतील भाग पाहिला तर आपणाला असा दिसत आहे. आपण एक भुयारी मार्ग पाहू शकतो. व हा भुयारी मार्ग पाहून आता आपण पुढे पाहायला जात आहे. या ठिकाणी ही वास्तू पाहून झाल्यानंतर आपण दरवाजा असा आपणाला पाहायला भेटत आहे.
दोन्ही बाजूला पहारेकरांच्या देवड्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित अशा पाहायला भेटत आहे. व ही पाहून आपण अंतिम भागात, गडाच्या अंतिम भागात ज्या वास्तू आहेत त्या पाहण्यासाठी जात आहे. गायवंशहा बाबा असं बोर्ड आहे, पाहू शकतो इथं. या ठिकाणावरून भेटत आहे तो महादरवाजा समोरच. या ठिकाणी आता हे पाहून आपण परतीच्या प्रवासाला निघणार आहोत. अंतूर हा किल्ला माझा 422 नंबर किल्ला आहे. 422. वातूर किल्ला पूर्ण पाहून आपण आता या दरवाजापाशी आलेलो आहे व आपला आता परतीचा मार्ग सुरू झालेला आहे. तर चला आता आपण गड पूर्ण पाहिलेला आहे व आता आपण येथे महादरवाजापाशी आलेलो आहे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. गडावर जाताना या ठिकाणी एक आपणाला पाण्याचं टाकं पाहायला भेटत आहे. असं मोठे पाण्याचं टाकं पाहू शकतो. वर्षभर पाणी असावं याच्यात. गडावर जाताना रोडच्या डाव्या बाजूला येथे एक स्तंभ आहे ज्याच्यावर पारशी भाषेत एक लेख लिहिलेला आहे. हे पाहू शकतो पारशी भाषेतील या ठिकाणी असा शिलालेख लिहिलेला आहे. हे पाहू शकतो व्यवस्थित चारी बाजूने असा लिहिलेला आहे व या बाजूला बरीच माहिती दिलेली आहे. अंतूर या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं? या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिला दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.